धुळ्यातील देवपूर परिसरात झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी पांझरा नदीकाठावरून जळगाव जिल्ह्यातील एका सराईत गुन्हेगाराला सापळा रचून शिताफीने अटक केली आहे। दत्तू अशोक ठाकरे असे या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील 1,78,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। काही दिवसाआधी मध्यरात्री देवपूर भागातील सुयोगनगर येथील राधेश्याम सोनगिरे यांच्या बंद घरातून तब्बल 4 लाख रुपयाची रोकड चोरीला गेली होती। या गुन्ह्याचा समांतर तपास करताना तांत्रिक माहितीच्या आधारे चोपडा येथील सराईत गुन्हेगार दत्तू ठाकरे याचा सहभाग असल्याचे पोलिसांना समजले। त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने त्याला धुळ्यातील पांझरा नदी काठावरून ताब्यात घेतले। सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तर देणारा दत्तूला पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही धाडसी कारवाई केली आहे। दिनांक 14 नोव्हेंबर रोजी देवपूर परिसरात राहणारे राधेश्याम सोनगिरे यांच्या घरून अज्ञात चोरट्याने 4 लाख रुपये चोरून नेल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे दाखल होती। सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण विभागाचे अंगुली मुद्रा विभागाचे PSI व त्यांची टीम सुद्धा आपण पाचारण केलेली होती आणि त्यांनी त्या ठिकाणी जे ठसे घेतलेले होते ते ठसे त्या ठिकाणी एक चोपडा जळगाव येथील राहणारे दत्तू अशोक ठाकरे याचे असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली होती। अंगुली मुद्रा विभागाने दिलेली माहिती व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक माळी, त्याचप्रमाणे हेमंत बोरसे, मच्छिंद्र पाटील, प्रल्हाद वाघ आणि योगेश चव्हाण अशी टीम त्याच्या शोधासाठी जळगाव येथे गेल्यानंतर सदर आरोपी याला त्यांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने ही चोरी केल्याची कबुली दिली। त्याचप्रमाणे सदर पैशांमधून त्याने एक रियल या कंपनीचा मोबाईल सुद्धा विकत घेतलेला होता, तो या तपासकामी आपण ताब्यात घेतलेला आहे। तसेच त्याने घरातून 1,87,000 रुपये काढून दिले कॅश स्वरूपामध्ये, ते सुद्धा आपण गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेतलेले आहेत। आरोपी व सर्व मुद्देमाल हा पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आलेला आहे। जय हिंद। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, धुळे।